विज्ञान भाग 2 मध्ये 7वा धडा आपण ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची म्हणून हेडिंग टाका सगळेजण. बघा, थोडे आठवा म्हणून एक प्रश्न आहे. कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात? तो प्रश्न लिहून घ्या सगळेजण. बघा, कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगाला पडतात? जीवाणू, कवके व शैवाल हे सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात. कोणकोणते? जीवाणू, कवके व शैवाल हे सूक्ष्मजीव आपणाला उपयोगी पडतात. आता हळूहळू धड्यामध्ये बघायचे सगळे कुठे कुठे उपयोगाला पडतात ते लिहा. जीवाणू, कवके व शैवाल हे सूक्ष्मजीव आपणाला उपयोगी पडतात. नंबर 2 चा प्रश्न लिहून घ्या. काय काय पदार्थ तयार केले जातात? योगर्ट, चीज, पाव, केक, इडली, डोसा, बियर, वाईन, विस्की असे सगळे पदार्थ हे सूक्ष्मजीवाचा वापर करून बनवले जातात. लिहा. तोंडाला पाणी सुटू देऊ नका फक्त. सूक्ष्म जीवांचा वापर करून योगर्ट, चीज, ताक, पाव, इडली, डोसा, बियर, वाईन, विस्की इत्यादी पदार्थ तयार करतात. आता ह्या धड्यामध्ये जास्त लिहिण्याचं राहत नाही बरं का. आता लिखाण खूप कमी राहते. जनरल धडे आहेत आता सगळे पुढले. बघा आता का दिलंय.
उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र. सूक्ष्म जीवशास्त्राचे दोन प्रकार केलेले आहेत त्यांनी, उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र आणि औद्योगिक सूक्ष्म जीवशास्त्र. का दिले बघा, काही आदि केंद्रकी व दृश्य केंद्रके सूक्ष्म जीवाशी संबंधित विकरे, प्रथिने, उपयोजित अनुवंशशास्त्र, रैन्वीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र म्हणतात. ह्या अभ्यासाचा वापर समाजासाठी केला जातो व सूक्ष्म जीवांच्या मदतीने अन्न, औषधे यासारखे मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवलं जातंय. याला का म्हणायचं? उपयोजित. औद्योगिक सूक्ष्म जीवशास्त्र काय बघा, सूक्ष्म जीवांच्या व्यावसायिक वापराशी संबंधित शास्त्र असून यामध्ये आर्थिक, सामाजिक व पर्यावरण दृष्ट्या महत्वाच्या प्रक्रिया व उत्पादने यांचा समावेश आहे. यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्म जैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जातात. औद्योगिक सूक्ष्म जीवशास्त्राचे प्रमुख पैलू किण्वन प्रक्रिया करून विविध उत्पादने घेणे, पाव, चीज, वाईन, रसायनांसाठी लागणारा कच्चा माल, विकरे, अन्न घटक, औषधे, कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रणासाठी सूक्ष्म जीवांचा वापर केला जातो. बरोबर. दुधाचे दही बनवताना घरी आपण किण्वन प्रक्रिया वापरतो. या प्रक्रियेसाठी कोणते जीवाणू मदत करतात? विरजन म्हणायचं नाही, ते जे विरजन टाकतात त्याच्यामध्ये कोणते जीवाणू आहेत ते बघायचं. लिहून घ्या प्रश्न. झाला बघा. लॅक्टोबॅसिलाई. कोण? लॅक्टोबॅसिलाई या जीवाणूच्या मदतीने दुधाचे दह्यात रूपांतर होते. कोणतं सांगा? लॅक्टोबॅसिलाई. लिहा. लॅक्टोबॅसिलाई हे जीवाणू दुधाचे किण्वन करून दह्यात रूपांतर करतात. बघा, हेडिंग टाका उत्पादने, त्याच्यात टाका दुग्धजन उत्पादने. दुधा इकडे आहे का? ज्या वेळेस हा लॅक्टोबॅसिलाई दुधामध्ये टाकला जातो त्यावेळेस दुधामध्ये असणाऱ्या लॅक्टोज शर्कराचे रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये होते. दुधात काय असतंय? लॅक्टोज शर्करा.
याचे रूपांतर लॅक्टिक आम्लात होते आणि तसं झाल्यामुळं त्या दुधाला थोडं घट्टपणा येतो, सुगंध येते आणि चव येते, म्हणून दही आवडीनं खातो आपण. खातो का नाही? नाही, नाहीतर नाही. लिहा. टाकलात का दुग्धजन्य उत्पादने? लिहा. लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंच्या साह्याने दुधाचे किण्वन केले जाते. दुधाचे किण्वन केले जाते. फुल स्टॉप. या प्रक्रियेत दुधातील लॅक्टोज शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये होते. व लॅक्टिक आम्लामुळे पदार्थाला स्वाद व सुगंध येतो. ते खालचं कट आहे पॅरेग्राफ. योगर्ट उत्पादन टाका. बघा अगोदर काय दिले वाचू. लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंच्या मदतीने, म्हणजे कंसात विरजन, आपण दुधात विरजन टाकतो म्हणजे लॅक्टोबॅसिलाई टाकतो. काय टाकतो? तयार झालेल्या दह्याला योगर्ट म्हणतात. म्हणजे योगर्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर दही आहे. वैज्ञानिक शब्द आहे दही ला का म्हणतात? योगर्ट. त्यांचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते. दूध तापवून कोमट करून त्यात स्ट्रेप्टोकॉक्स, थर्माफिलिस व लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी या जीवाणूंचे एकास एक प्रमाणातील मिश्रण मिसळले जाते. स्ट्रेप्टोकॉक्समुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेल बनते व दह्याला घट्टपणा येतो. लिहून देतो पॉइंटशीर, फक्त काय दिले बघा अगोदर. लॅक्टोबॅसिलसमुळे असिटाल्डिहाइड सारखी संयुगे बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद येतो. दही जे चांगलं चव लागतंय त्याच्या मागचं कारण म्हणजे त्या ठिकाणी असिटाल्डिहाइड सारखे पदार्थ तयार होतात दह्यामध्ये. योगर्टमध्ये आत्ताशा फळांचे रस इत्यादी मिसळून विविध स्वाद निर्माण केले जातात. उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट. योगर्टचे पाश्चरीकरण करून ते जास्त टिकवता येते व त्यातील प्रोबायोटिक गुणधर्म वाढतात. आता वेगवेगळे फ्लेवर्स टाकून सुद्धा आपल्याला दही चव, जसं आता आईस्क्रीमचे फ्लेवर्स आहेत तसं दह्याचे सुद्धा वेगवेगळे मध्ये फ्लेवर्स टाकून, सुगंध टाकून वेगवेगळ्या नावानं दही सुद्धा तयार केलं जाते. बरोबर? त्याचे पॉइंट लिहा. नंबर 1 लॅक्टोबॅसिलाई, इन्व्हर्टेड कॉमातला हा पहिला पॉइंट. लॅक्टोबॅसिलाई या जीवाणूंच्या मदतीने तयार झालेल्या दह्याला
योगर्ट म्हणतात. नंबर 2, दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण, दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात दूध पावडर मिसळली जाते. पुढचा पॉइंट, दूध तापवून कोमट करून त्यात स्ट्रेप्टोकॉक्स, थर्माफिलिस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूंचे एकास एक प्रमाणातील मिश्रण मिसळले जाते. पुढचा पॉइंट, स्ट्रेप्टोकॉक्स, जरा पुस्तक समोर ठेवा म्हणजे उच्चारातून तुम्हाला लिहिता येईल व्यवस्थित. स्ट्रेप्टोकॉक्स मुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेल बनते व दह्याला घट्टपणा येतो. पुढचा पॉइंट, लॅक्टोबॅसिलस मुळे असिटाल्डिहाइड सारखी संयुगे बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद मिळतो. पुढे टाका हेडिंग लोणी. लोणी ज्याला आपण बटर म्हणतो, काय दिले बघा, याचे स्वीट क्रीम व कल्चर्ड असे 2 प्रकार मोठ्या प्रमाणावर मिळविले जातात. त्यापैकी कल्चर्ड प्रकारच्या उत्पादनात सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. 2च पॉइंट आहेत लिहायचे ह्याच्यात, लिहा. याचे स्वीट क्रीम आणि कल्चर्ड असे 2 प्रकार मोठ्या प्रमाणावर मिळवले जातात. नंबर 2, त्यापैकी कल्चर्ड प्रकाराच्या
उत्पादनात सूक्ष्म जीवांचा सहभाग असतो. सूक्ष्म जीवांचा सहभाग असतो. बरोबर. आता बघा बरं, चीज निर्मिती म्हणता का? चीज म्हणजे काय माहित आहे का? माहित नाही? माहित आहे? हा, बघा, जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधाचा वापर करून चीज बनवले जाते. गाईच्या दुधाचा वापर करून चीज सर्वप्रथम दुधाचे रासायनिक व सूक्ष्म जैविक परीक्षण होते. दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस व स्ट्रेप्टोकॉक्स थर्मोफिलस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात. यामुळे दुधाला आंबटपणा येतो. यानंतर दह्यातील पाणी काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्यक असते. यासाठी जनावराच्या अन्नमार्गातून मिळवलेला रेनेट विकर पूर्वीपासून वापरत येत असे, पण हल्ली कवकापासून मिळविलेला प्रोटीयज हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनवले जाते. पहिलं वेगळं वापरून करत जायचं, आता वेगळा. दह्यातून पाणी वेगळे काढले जाते. घट्ट दह्याचे तुकडे कापणे, धुणे, रगडणे इत्यादी नंतर मीठ घालणे व त्यात आवश्यक ते सूक्ष्मजीव, रंग, स्वाद मिसळून चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते. नंतर दाबून चीजचे तुकडे केले जातात व परिपक्वतेसाठी साठवून ठेवले. आता सध्या सगळ्यात जास्त वापर होलाला आहे. होलाला का कुठं? मना मोठ्यानं ल्या. नंबर 1, जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधाचा वापर करून चीज बनवले जाते. नंबर 2, दुधामध्ये लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, पुस्तकात बघून लिहा जरा, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस कॉमा लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस व स्ट्रेप्टोकॉक्स थर्मोफिलिस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात. तिसरा पॉइंट लिहा, दह्यातून पाणी वेगळे काढले जाते, कॉमा घट्ट दह्याचे तुकडे कापणे, कॉमा धुणे, कॉमा रगडणे, मीठ टाकणे, व त्यात आवश्यक ते सूक्ष्मजीव व रंग स्वाद मिसळून
व नंतर दाब देऊन चीज तयार केले जाते। त्याच्या खाली असलेलं विचार करा, माहित आहे का तुम्हाला? हे कट झालेलं आहे। प्रोबायोटिक्स हे उद्याच्या पिरियड मध्ये बघूयात।